महाराष्ट्राच्या जनतेला देऊन दूध का दूध आणि पाणी का पाणी करणं अपेक्षित आहे. बर महेंद्रजी, अशा पद्धतीचं जर काही चौकशी झाली तर त्या चौकशीला सामोरे जायला आपण तयार असाल? नक्की तयार असेल. विशेषतः अंबादास दानवेजींनी मगाशी सांगितलं की या संदर्भातला आणखी जो क्लिअर व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत जर आम्ही चॅलेंज दिलं तर माझं त्यांना प्रति आव्हान आहे की या चर्चेनंतर त्यांनी जे काय त्यांच्याकडे आहे ते खरंच जनतेसमोर दाखवावं. तो चेहरा दाखवावा, कोण तो माणूस व्यक्ती आहे लाल टी शर्टवाला. ह्या सगळ्यांनी मॉर करून केलेलं षडयंत्र आहे आणि सरकारला किंवा आमच्या पक्षाला आम्हाला बदनाम करण्याचं उबाटा गटाचं हे षडयंत्र निश्चित आहे. हे वारंवार अधिवेशन काळामध्ये करतायत. आज आपण बघितलं की मगाचपासून मी सांगितलं की हे सगळं षडयंत्र प्रीप्लॅन आहे आणि प्रीप्लॅन करून हे सगळं मॉर करून टाकलेलं आहे. आणि खऱ्या अर्थाने आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार देखील केली, त्या चौकशी निश्चित होईल. सरकार देखील चौकशी करील. उद्या विधिमंडळामध्ये मी हा प्रश्न नक्की उपस्थित करणार आणि अध्यक्षाला विनंती करणार की या संदर्भातली एक महिन्याच्या चौकशी होऊन खरं आहे ते सत्य लोकांसमोर आलं पाहिजे. हे माझं खुलं चॅलेंज आहे. महेंद्रजी, आणि त्याचबरोबर शिरसाटांच्या संदर्भातला जो व्हिडिओ आहे त्याबद्दलही प्रश्न आज पुन्हा नव्याने समोर आले, त्याबद्दल सुद्धा तुम्ही असंच म्हणू शकता का? असं आहे, शिरसाच्या संदर्भात हा काही महिन्यापूर्वीचा विषय आहे. त्याची चौकशी सुरू आहे. आता उबाटा गटाला कुठलं काम उरलेलं नाही आहे. त्याच्यामुळे अशा पद्धतीची षडयंत्र रचून प्रत्येकाला बदनाम करायचं काम ते करतायत. त्यात काय नवीन नाही आणि पुरा उभा महाराष्ट्र बघतो या सगळ्या गोष्टीकडे. आज खरं अधिवेशन सुरू आहे. शेतकऱ्यांच्या इतर महाराष्ट्रातल्या अनेक समस्या आहेत, त्या विरोधक म्हणून त्यांनी मांडल्या पाहिजेत. तर अशा पद्धती षडयंत्र करून सरकारला उगाच अडचण आणण्याचं काम ते करतात आणि म्हणून त्यांना खुलं चान्स दिलं आहे. खरं तर अंबादास मला डिबेट करायला आवडेल. त्यांचं जर इच्छा असेल तर त्यांनी डिबेटला कधीही यावं, मी त्याला तयार आहे. जे सत्य आहे त्यांचे आणखी काय व्हिडिओ असतील तर टाकावे. त्यांचं मी आज एक व्हिडिओ टाकलाय की त्यांनी कशा पद्धतीने अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल केलं, किती पैसे घेतलेत आणि त्या अधिकारी सस्पेंड झालेत. असा कृत्य करणाऱ्या माणसाविषयी काय बोलणार आणखी? बर आनंदजी, राजकीय परिस्थिती जी रायगडमधली आहे त्याचा फायदा घेऊन कुठेतरी